कोथनील साहेब आले. कसं आहे की हे गुन्हा दाखल करणं हे शेवटी विधानसभेतनं होतं. त्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल होतो. आमदारावरती होतो, खासदारावरती बी गुन्हा दाखल होतो. तर चुकीचं केलं तर गुन्हा दाखल करायचा नाही. त्यांचा काय सत्तेचा माझे आमच्या आज इथे सत्तेचा यांचं एवढी हे मुजोरी आहे ना. पोलिसांनी आमचे प्लॅकार्ड्स पण काढून घेतले. आंदोलन करायला पण आम्हाला बंदी आहे. ही कसली सत्ता बाईंची. आमचे प्लॅकार्ड्स काढून घेतात. त्याचा फोटो निषेध म्हणून आणला होता, तोही काढून घेतला. पोलिसांना पगारावरती ठेवले का यांनी. आमचं कधीही पोलिसांना सहकार्य असतं, पण अशी मोजरी त्यांनी आमदाराकडे नोकरी करतोय असं करू नये. कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असतं. इथे निषेधाचे असं करतात. शाखांमधून आमच्या सगळ्यांचे कार्यक्रम होणार. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आमचं पत्र जाणार आहे की अशा मराठी विरोधी मराठी बेस्ट्या आमदाराला खाली आणलं पाहिजे. आता महानगरपालिका आहे, बघू ना यांचे नगरसेवक कसे येतात. ते दोन्ही भाऊ एकत्र आहेत, मराठी माणूस एकत्र झालेला आहे. ह्यांना ह्याचं वक्तव्य असं आहे की मी उत्तर प्रदेशच्या मतांवरती जिंकलेलो आहे. या भाषणामध्ये त्याचं वक्तव्य बघा तुम्ही, पूर्ण भाषण बघा. मी 3रा टर्म आमदार उत्तर प्रदेशच्या मतांवरती झालेलो आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मतांवरती जिंकून दाखवावं आम्हाला. एकीकडे सुनील शुक्ला हे देखील म्हणाले होते की मुंबई महानगरपालिकामध्ये जे मुंबई मेयर आहेत ते उत्तर भारतीय बसणार आहेत. त्याच्यावर काय सांगा. हो, तो मार खायच्या लायकीचा, सुनील शुक्ला मार खायचा लायकीचा माणूस आहे. हो हा, हे बिंडोक आहेत फक्त. हे स्वतःला हायलाईट करणार आहे. पहिला तो मनसेमध्येच होता. असे आमच्याकडे शुक्ला पण आहेत. धीरज शुक्ला आमचा शाखाध्यक्ष आहे. तिकडे देव मिश्रा आहे. उत्तर भारतीय मनसेमध्ये पण आहेत. त्यांना मनसेवरती मराठी भाषेवरती प्रेम आहे. आणि हे विरोधक आहेत. हे स्वतःचं प्रस्थ स्थापन करायला उभे राहिलेले आहेत. छठपूजेला कधीही विरोध केला नाही, पण छठपूजा कुठे झाली पाहिजे तर नदीकाठी झाली पाहिजे. शक्ती प्रदर्शनाला विरोध आहे. ह्याच्यामध्ये ह्या मुली नाचवतात, ह्याला आमचा विरोध आहे. ह्याच्यात राजकारण करतात, त्याला विरोध आहे. आमचा कुठल्याही भाषेला धर्माला विरोध नाही आहे. पण जर आमच्या मराठी भाषेवरती कोण आलं, मग तो सुनील शुक्ला असेल काय, तो प्रकाश सुर्वे असेल काय, किंवा अजून कोण असेल काय, त्याच्या अंगावरती मनसे काय, शिवसेने काय, मराठी माणूस हा जाणार म्हणजे नक्कीच जाणार त्यांच्या अंगावरती. सर, येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि उत्तर भारतीयांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात टक्का जो आहे तो मोठा आहे. त्याच डोळ्यासमोर ठेवून हे विधान जाणून केलं असं तुम्हाला वाटतं का? मी आव्हान करतो ह्या उत्तर भारतीयांना, तुम्ही तुमचं एकत्र करून दाखवा. आम्ही मराठी माणसं कशी एकत्र येतो बघा. आव्हान आहे, जाहीर आव्हान आहे. उत्तर भारतीय एकत्र आहे, मग मराठी माणूस कसा एकत्र होतो बघा आमचा. होऊन जाऊन द्या. उत्तर भारतीय विरोधात मराठी माणूस करायचा असेल ना तर होऊन जाऊन द्या. म्हणजे राजकारण असेल तर राजकारण आम्ही तयार आहोत. मराठी माणूस खालती उतरून रस्त्यावरती लढाई करायला तयार आहे. उत्तर भारतीय तयारी करावी. शुक्ला असो, भडवा किंवा हा प्रकाश सुर्वे असो.